हॅलो हॅलो, अहो दरवाजा उघडा, मी आत अडकलोय. हॅलो, दरवाजा खोलो. हॅलो, कोणी आहे? अहो दरवाजा उघडा. आता आहे का कोण? काय झालं? अहो हॅलो, ऐका 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 ऐका. हे बघा, मी इकडे सुपरमार्केट मध्ये आतमध्ये अडकलोय. हा हो हो एक मिनिट हो, मी अडकलोय, आतमध्ये अडकलोय. नाही नाही तुम्ही एक काम करा, तुमच्या इथून मागे जा आणि बघा कुठे दरवाजा आहे का ते. नाही नाही मी येते, मागून येते. ओके ठीक आहे. मी आले आले आले. हो 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 ओके ओके. हा आलेच, मी आलेच. मागून कुठून रस्ता आहे? हा कुठे? हॅलो हॅलो, कुठे कुठे आहात तुम्ही? हॅलो, हा इथे इथे. कुठे? हात दिसतोय का? हा दिसला दिसला दिसला. थांबा, त्या. मला प्लीज जरा हात थोडासा खाली आणा ना. तुम्हाला दिसला का हात? हात दिसला मला, मला प्लीज खाली आणा ना हात. मला तो पोचत नाहीये मी. अरे पण नाही. एक मिनिट, मी स्टूल आणतो. स्टूलाचं सेक्शन कुठं? एक मिनिट, हे घ्या. हा, हात द्या. हॅलो, हात येतोय का? हा हा येतोय 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 येतोय. धरला धरला धरला. तुम्ही वर या, मी खेचते. हो. आई गं, आई ग. सॉरी 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 सॉरी. नाही, माझी चूक आहे. मी तुम्हाला जरा जोरात खेचलं. आय एम सॉरी. तू तू एक मिनिट. नाही 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 यार. अरे काय मांजा झालं? मला म्हटलं होतं यार, मांजा मला म्हटलं होतं. नाही, अवॉइड अवॉइड. काय? तू का आलीस इथे? मी कुठे सारखी सारखी आले? बाहेर मला आवाज आला, वाचवा वाचवा म्हणून मी फक्त मदत म्हणून आले. ऑफकोर्स तू माणूस की म्हणूनच नेहमी मध्ये येतेस ना. आणि माझी मांजाला म्हटलं होतं यार, योगायोग सारखा सारखा होतो. मी मुद्दामून नाही करत. अरे पण मी काय केलं? मला कुठे माहित होतं तू आत आहेस म्हणून. मी नॉर्मलच आले माणुसकीच्या नात्याने. बरोबर आहे. हा. तू नेहमी माणुसकीच नात्याने येतेस. मला कळत नाही कन्फ्युजन. एक मिनिट, काय चाललंय? आता तू मित्रासारखं वाग. तू का असं विचित्र नाही, वागतोय? नकोय मला असली मैत्री बित्री. अजिबात नकोय मला. हा, नकोय. एक मिनिट, नकोय तर ठीक आहे. काय विचित्र वागतोयस रे उगाच तू मी आता? विचित्र वागतोय? हो. मी विचित्र वागतो? काय चाललंय मगातपासून? विचित्र काहीतरी भलताच वागतोय तू. आणि आता अडकलोय ना आपण इथे. मग हो. मार्ग शोधूया बाहेर जायचा. चल हो, ऑफकोर्स. उठ. उठ. काय करायचं? अरे मी बघते लाईट कुठे. लाईट लावते, तू उठ तर आधी. उठतो, ऑफकोर्स. कळतच नाही यार. मांजाला मी हेच म्हणलं होतं. हे योगायोग सतत सारखे सारखे का आयुष्यात येतात. कोणी आहे का? एवढा दरवाजा आहे. अरे थांब जरा. हा, जोरात खेच ना. खेच जोरात. ना कम ऑन. यार नाहीच होते ओपन. तू नीट प्रयत्न नाही केला. तुला जमत नाही ते. आता तू बघितलं ना, मी सगळीकडनं ओपन करण्याचा प्रयत्न केलाय ना. काय करायचं मग आता? तर काय करणार? हॅलो हॅलो, कोणी आहे का? अरे ऐक ऐक बाबा, मी आता बाहेरूनच आले की नाहीये कोणी बाहेर. असं कसं नाहीये यार कोणी बाहेर. तू
ऐक ना, मला सांग तू इथे कसं काय अडकला? कसा मी ना वॉशरूमला गेलो होतो एक 10 मिनिटं नाही 5 मिनिटं. एक्सक्यूज मी, ते सुपरमार्केटचे लाईट का बंद केले तुम्ही? आता शटर का बंद करत असतील? ओ शटर का बंद करताय? हॅलो, हसायला काय झालं? तू नाही करेक्टच एकदम. हे सगळं तुझ्या बरोबरच होऊ शकतं. मी जोक मारला, मी जोक मारलाय. तू हसत बस इथे. हा, मी जातो काहीतरी करतो, बघतो आपल्याला मिळते का काहीतरी. चल माझ्या बरोबर, मी एकटा नाही जाणार तिकडे, अंधार आहे. हॅलो, दिव्या जरा बाहेर ये, मला खूप अर्जंट बोलायचं आहे तुझ्याशी. आत्ता हा, रात्र बघ केवढी झाली. जे येते फोनवर बोल. तू येतेस बाहेर की मी आत येऊ? तू तू का परत परत मला तीच धमकी देतोस? समजून घे ना यार, मी नाही येऊ शकत बाहेर. हे बघ दिव्या, मला खरंच तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. ये ना प्लीज. बरं थांब, मी बघते काय करता येईल ते. ओके बाय. काय गाई, काय करतेस? झोपली नाहीस अजून? अगं शिवानीचा पत्ता नाहीये अजून. किती उशीर झालाय. अगं तिची काय वाट बघत बसलीयस? तू जाऊन झोप. तिचं काय आजचं आहे का? तिला यायचं तेव्हा येईल ती. अगं तिला फोन करते, फोन पण उचलत नाहीये ती. काळजी वाटत राहते ग. बरं थांब, मी बघते. नाही उचलत आहे माझा पण फोन. बरं जाऊ दे ना, ती गेली असेल तिच्या त्या अजयचा एखादा पिक्चर बघायला. तू टेन्शन घेऊ नकोस. चल जाऊन झोप. नाही नाही, पण थोडा वेळ वाट बघते मी अजून. अरे यार, हा चंदन पण ना, हा बाहेर थांबलाय आणि आई पण इथेच आहे. आता कसं करू, कसं जाऊ बाहेर? शिवा यार, आपल्याला एक एस्केप रूट मिळाला ना तर हे जे एसी व्हेंट्स असतात ना ह्याच्यावरती असेल. अरे डोळ्यात गेलं. ही आपल्या पाना गँगला फोन कर ना. आपल्या? तुझ्या पाना गँगला फोन कर, माफ कर मला, सॉरी. अरे माझा फोन बंद आहे ना. छे, असा कसा फोन बंद ठेवलास यार तू? चार्जिंग करून यायचं ना. काय यार, तू जरा शांत बस. हा, मला काय स्वप्न पडलं होतं आपण अडकणार आहोत असे ते. आणि एवढं तर तू फोन कर ना, तुझ्या त्या कट्टी पतंग मांजाला बोलव ना घ्यायला यायला. मी फोन नाही करू शकत का? कारण माझा पण फोन डेड आहे. आता का? आता का? आता का? यार मग काय करायचं? चार्जर आहे ना तुझ्याकडे? दे. हा आहे ना, छोट्या पिनचा मोठ्या पिनचा कोणता पाहिजे? फालतूपणा करू नकोस यार शिवा. अरे मग मी काय इलेक्ट्रॉनिक्सची मास्टर आहे का माझ्याकडे चार्जर असायला? इलेक्ट्रॉनिकची मास्टर असण्यासाठी काही उगाच फालतू लॉजिकलेस बोलू नको. एक मिनिट, तू एवढी चिडचिड का करतोय? काय करतोय?
नाही मी आहेत माझ्याकडे माझे रिझन्स. आय हॅव रिझन्स. माझ्याकडे कारण आहेत. ती कारण ना तुझ्याकडे ठेवायची. आणि आता हे लक्षात ठेव की आपल्याला रात्रभर इथेच राहावं लागणार आहे. नो ऑप्शन. अरे यार माझी सगळी गणित हल्ली आहेत यार. अरे यार काय करायचं मग आपण रात्रभर आता? भजन करूया. वा सुंदर. सिरियसली विचारतोय, मस्करी नको करू. अरे मला नाही माहित रे बाबा. सुचव ना पण मग काहीतरी. लपाछपी खेळूया. सिरियसली काहीतरी सुचव. ए मग तू काहीतरी सांग बाबा, मला नाही माहित. हात बघू तुझा. बघू ना. वाचतो मी हात. म्हणजे मला कळेल की तू फक्त माझ्या मध्ये मध्ये करतेस का इतर लोकांच्याही मध्ये मध्ये करतेस. भंकच करतोय का माझी? तुला काय हात वगैरे बघता येतो? चल. बघता येतो म्हणूनच बघतोय ना. बरं बघ. असा ठेव. तुला ना शिवा तुझ्या नशिबामध्ये जितकं लिहिलंय त्यापेक्षा खूप भरभरून मिळणार आहे. आधी जे हवंय ते मिळू दे. हात का काढलास? तू मला काहीतरी सांगणार होता. काय? ते मी कुणाच्या मध्ये मध्ये करते ते काय? नाही येत कोणाच्या मध्ये. तू ना फक्त लोकांना मदत करतेस. छकुल्या, त्या आजीच्या मदतीला मी तुलाच बोलवलं. जाऊ दे आता. त्याच्यामुळे इतके घोळ झाले. आई चिडली माझ्यावर इतकी. हे बघ. आणि त्यामुळेच आपण इथे अडकलोय आज. बरं बरं जाऊ दे सगळं. सांग मला काय अजून माझ्या भविष्यात? या भविष्यात शिवा खूप श्रीमंती लिहिली. तुझा होणारा नवरा श्रीमंत असेल, बुद्धिमान असेल, पण जरा भित्रा असेल, पण तो तुला राणीसारखंही ठेवेल. हो शिवा, राणी होणार. मग काय आहे का मनात कोणी राजा? काय झालं शिवा? हा, तुला विश्वास नाही का माझ्यावर? ठीक आहे, हे बघ हे होऊ शकतं. हे बघ तो थोडासा भित्रा असेल पण माझ्यासारखा शूरवीर नसेल. दॅट्स इट. म्हणते झोपली नाही सोय का अजून? हो शिवानीचा अजून पत्ता नाहीये. तिचीच वाट बघते. या बघ मी काय म्हणते, आपण गॅरेजवर जाऊन बघूया का? म्हणजे काय आहे ती कळल तरी ग. चालेल तसंच करूया. हा हा चल चल. हे काय चाललंय तुझं चंदन? दुसऱ्यांदा करतोयस तू हे? वेळ लागलाय तुला? माझं ऐकून घे. आय एम रिअली व्हेरी सिरियस. तू उद्या माझ्या घरी येशील माझी गर्लफ्रेंड म्हणून. मी आपल्याबद्दल घरी सांगायला तयार आहे. हे बोलायचं होतं तुला? बघेन मी, विचार करेन. दिव्या, दिव्या तू मला कदाचित ऑप्शन म्हणून बघितलं असशील, पण माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे हे विसरू नकोस. ठीक आहे बघू. ही वाट बघेन. हा तू आता जा प्लीज. ए वाईट वाटून घेऊ नकोस. तो जरा भित्रा असेल पण तो आहेस ना शूरवीर. तू सांभाळशील त्याला. तेव्हा झुरळ. हा? ई, कुठे? शी, झटक झटक झटक. नॉट फनी, नॉट फनी. हे जास्त तू वागतेस जसं काही तुला कशाचीच भीती वाटत नाही. नाही वाटते ना? कसं नाही, ते इंजेक्शन सिरिंजची तुला भीती नाही नाही, वाटते. मला माझ्या आईची भीती वाटते जास्त. आईची?
माझी आई माझ्याबरोबर असेल तर मला जगात कोणाची भीती वाटणार नाही. तसं नाही रे, म्हणजे माझी आई जरा कडक शिस्तीची आहे. हो. माझी आजी आहे ना, हम्म. तिने माझे खूप लाड केले, हम्म. पण आईला जरा पप्पा गेल्यानंतर असं शिस्तीचं व्हावं लागलं. या आय अंडरस्टँड. माझ्या ना घरी माझं सगळ्यांनीच लाड केले. बाबा, भाऊ, आई, काका, काकू, माझी बहीण टू सम एक्सटेंट, सगळ्यांनीच लाड केले. ए, तुला कधी कुणी सगळ्यात जास्त जोरात मारलंय? हे मारामारी आमच्या घरी नाही, म्हणजे कोणीच नाही मारलंय. हा म्हणजे आई जरा थोडीशी कडक शिस्तीची आहे, भाऊ पण थोडेसे कडक शिस्तीचे आहेत, पण मारलं नाही मला कोणी कधी. आता आई रिसेंटली मला खूप ओरडली, म्हणजे कारणच तसं होतं ते लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो नाही मी. दॅट्स इट. तुला कोणी मारलंय? भाई, मला खूप लोकांनी मारलं, म्हणून तेवढी स्ट्रॉंग झाले मी. बर. किती बालिश होतो ना आपण लहानपणी. हे तू असशील वालीस, मी तर शाणी होते बाबा. हो हो बर ठीक आहे. मी तर शाणी होते. हॅलो, हा सचिन. अरे आमचा आशुतोष आलाय का तुमच्याकडे? नाही का? मग काही अंदाज आहे तुला कुठे? नाही अंदाज. बरं ठीक ठीक. हा ठीक आहे. नो नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. हॅलो डांगे, आशुतोष आलाय तुमच्याकडे? हा आशु. नाही का? हा नाही नाही, काही काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याला फोन लागत नव्हता म्हणून. ओके, गुड नाईट. हां. हॅलो माने, आमचा आशू आलाय का हो तुमच्याकडे? नाही नाही, काही काही प्रॉब्लेम नाही झालाय. त्याचा फोन बंद आहे ना, म्हणून कॉन्टॅक्ट होत नाहीये. तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला तर प्लीज कळवा ना. येस. हां, थँक्यू थँक्यू. अहो काय झालंय? एवढ्या टेन्शन मध्ये का? गा आशू ग, ती बँगलोरची मीटिंग होती ना, ती कॅन्सल झाली. हा फ्लाईटने तिकडेही गेला नाही आणि घरी पण आला नाहीये. मला कळत नाहीये, खूप काळजी वाटते मला. अरे बापरे, सीताईला कळवूया का? नाही हा, वहिनीला काही सांगू नकोस. उगाच विचार करत बसेल आणि काळजी करत बसेल. मी बघतो. मांजाला फोन करतो. हा करा. अरे यार, लोक ना सुखाने गाडी पण चालवू देत नाही. काकाचा कॉल. हा मांजा. हा काका बोल ना. आशू आहे का तुझ्या सोबत? नाही, आशू तर घरी झोपला असेल. अरे तो घरी झोपला असता तर मला माहित नसतं का? असं काय? ऐक ना मांजा, ऐक ना. आत्ताच्या आत्ता घराबाहेर पडून ना आशूला शोधावं लागेल. त्याचा काही कॉन्टॅक्ट नाही होत आहे. अरे थांब काका, मी शोधतो त्याला. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी घरी घेऊन येतो. हा हा प्लीज प्लीज. आता हा कुठे गेलाय? फोन पण बंद येतोय. याला ना नक्की त्या शिवाचा कॉल आला असणार. तिचा कॉल आला ना की हा भैसटतोच. काय बघतीये? हे बघ, मागचं दार आहे, याला आपण हे उघडू शकतो. हा. कुलूप दिसतंय का? अरे पण ठीक आहे ना, आपण काहीतरीचा प्रयत्न करू ना, उघडू ना. असं काय ऐक ना, करतो? प्लीज काहीतरी उद्योग करू नकोस. आपल्याला त्यातलं काही माहित नाहीये. अरे काही नाही होत रे. हे बघ, मला इथे रात्रभर नाही राहायचंय. ऐक ना, लागेल उगाच काहीतरी नाही ना, सायरन बिरन वाजेल. पोलीस ऐका. कुठे? सांगत होतो ना तुला. कशाला हात लावायचा आहे त्याला? नाही ऐकायचंय ना तुला. वेडी का तू? नाही काही झालंय मला. काही नाही झालंय. हे बघ, ऑलरेडी रक्त आहे. थांब जरा, मला बँडेज घेऊन ये. अरे पण माझं ऐक. अरे माझं ऐक ना, मी काय म्हणते. तू तिकडेच थांब हं. हलू नकोस. मी तुझ्यासाठी बँडेज कुठे आहे? इथे डाळी आहे, तिथे नाही. बँडेज कुठे आहे? अरे कशाला एवढं पळापळ करतोय? थांब, सापडलं. आरामात आरामात. दे इकडे.
बघू इकडे बघू दे, हात दे. अरे बाबा मला काही नाही झालंय. हे काय एवढं रक्त वाहत आहे, काय काही नाही झालंय. सांगत होतो तुला तिकडे त्या दाराशी खेळू नकोस, ते उघडणार नाहीये. तरी तुला काय ऐकायचं नाहीये. अरे बाबा तू काय एवढी धावपळ करतोय, आपण गेलो असतो त्या शांत बस. दे इकडे. अरे एवढं रक्त आलंय, सारखं आपलं कुठेतरी धडपडते, मारामारी तरी करते, कोणीतरी मारतं तुला. काय तुला काय प्रूव्ह करायचं होतं? हा जो अट्टहास आहे ना तुझा, सारखा काहीतरी स्वतःच खरं करून दाखवायचं, त्यामुळे असं होतं. काय हा अट्टहास? अरे पण माझं